तो जर का विकास महाराष्ट्राच्या जनतेला जर का बघायचा असेल किंवा कुठल्याही आमदाराला महाराष्ट्राचं बघायचं असेल तर तो राधानगरीमध्ये येऊन त्यांनी बघावं। ह्या माणसाचं विजन म्हटला तर गोरगरिबाची पोरं शिकली पाहिजेत यासाठी घोटोडे शाळेला 50 लाखाची फ्युचरिस्टिक क्लासरूम मंजूर करून दिली। हनुमान मंदिरला 57 लाख रुपये दिले। एवढा ओके मध्ये विकास झालेला आहे। कुठेही त्याने दाखवावं की निकृष्ट काम झालेलं आहे, निकृष्ट विकास झालेला आहे आणि मग बोलावं। आदरणीय महाराष्ट्रातल्या शिंदे साहेबांच्या लाडक्या बहिणी ह्या मतदारसंघाचा निकाल बदलल्याशिवाय राहणार नाहीत। नकाशाला नोंद सुद्धा रस्ता नाही, हा सुद्धा रस्ता शासकीय मान्यता घेऊन तिने रस्ता पूर्णत्वास नेऊन असा विकास केलेला आहे। कुणाला बघायचं असेल विरोधकांना तर ती स्वतः येऊन बघावे, त्यांना तिथे प्रत्यक्ष नेऊन दाखवू शकतो। येत्या 23 तारखेला निवडणुकीचा निकाल ज्यावेळी स्पष्ट होईल त्यावेळी विरोधकांना ती चपराक असणार आहे। त्यावेळी कळेल आंबेडकर साहेबांनी काय काय काम केले। सकाळी एका पक्षात, संध्याकाळी एका पक्षात, दुपारी तिसऱ्या पक्षात, तीन पक्षात गेलेत। महागदार आहेत ते। गोरगरिबाचा प्रश्न सुटण्याचं काम आदरणीय आंबेडकर साहेबांनी केलं। एकदम उत्कृष्ट पद्धतीचा दर्जेदार काम केलेले। आदरणीय अरुण डोंगरे साहेब यांनी विकासाचे विजन बघितल्यानंतर आदरणीय प्रकाशरावजी आंबेडकर साहेबांना पाठिंबा देण्याचं ठरवलं। त्यामुळे तालुक्यामध्ये आम्हाला 10 हत्तीचं बळ आलेलं आहे। केदार बेकरी सर्व स्वतःचे उत्पादन असणारी कोल्हापूर गारगोटी मेन रोडवरील एकमेव बेकरी। आमच्याकडे आम्ही स्वतः बनवलेले खारी, बटर, टोस्ट, बिस्किट्स, सर्व प्रकारचे स्वीट्स, नमकीन्स, केदार स्पेशल मलाई लस्सी, मसाले ताक, व्हॅलेंटिना नॅचरल आईस्क्रीम व इतर भरपूर पदार्थ मिळण्याचे ठिकाण। पत्ता केदार बेकरी, तळाशी फाटा, कोल्हापूर गारगोटी रोड। नमस्कार, केके न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। विधानसभेचं ढोल आणि मुद्द्याचं बोल या विशेष कार्यक्रमाच्या माध्यमातून मी पोहोचलो राधानगरी बुधरगड विधानसभा मतदारसंघातील गोटवडे या गावामध्ये आणि या गावातीलच काही नागरिकांशी मी संवाद साधणार आहे आणि त्यांच्याकडून जाणून घ्यायचं आहे की त्यांच्या परिसरात नेमका काय विकास झाला, काय नेमक्या तिथं त्यांच्या प्रतिक्रिया हे जाणण्याचा प्रयत्न आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून करतोय। दादा नमस्कार, काय सांगाल आता विधानसभा निवडणुका सुरू आहेत, कुणाचं पारडं जड वाढते हो तुमच्याकडे? निश्चितपणानं पारड्याच्या बाबतीत मी जरासं बाजूला ठेवतो विषय। मला बोलायचं आहे विकासावर। विकासाचं विजन ठेवणारा प्रकाश आंबेडकर साहेब, आमदार प्रकाश आंबेडकर साहेब। आता जर बघितलं तर एकच बाजू बघायची नाही तर आज तुम्ही राधानगरीवरून घोटोड्यापर्यंत आलाय, आलेला रस्ता बघा, आरोग्याच्या विषयाबद्दलचा प्रश्न तुम्ही हे बघा। परत तुम्हाला सांगायचं झालं तर ह्या माणसाचं विजन म्हटला तर गोरगरिबाची पोरं शिकली पाहिजेत यासाठी घोटोडे शाळेला 50 लाखाची फ्युचरिस्टिक क्लासरूम मंजूर करून दिली। या माणसाचं विजन बघितलं तर त्या पद्धतीचं लक्षात येते। त्यांचं विजन आहे ते फक्त स्वतःचा विकास आणि आपल्या ठराविक लोकांचा विकास करायचा। या बाबतीत जर तुम्ही तसं जर म्हणायचं झालं तर इतर बी आता विरोधक जे नेते आहेत, आता पलीकडच्या बाजूला नेते मंडळी यायला लागलेले आहेत, ते पण त्यांच्या मतदारसंघामध्ये त्यांचा विकास सांगतातच की मग त्यांचं पण त्या जर विकास त्यांचा होत असेल तर मग त्या ठिकाणी पण त्यांचा विकास होतच असेल की मग यांनी आपली पण बाजू एका अर्थानं त्यांनी पण बघून घ्यावी आणि मग आंबेडकर साहेबांच्यावर बोट ठेवावं असं माझ्यासारख्याला वाटते। काका तुम्हाला काय वाटते हो? तुमच्या इकडं तुम्ही आपण फिरत असतोय, बघत असतोय, विकास झालाय का हो? झाला की। कुणी केला विकास? आंबेडकर। बर, काय विकास केला तुमच्या इथं? रस्ते केले, हनुमान मंदिरला पैसे दिले। कुठलं मंदिर केलं? हनुमान मंदिरला 57 लाख रुपये दिले। मंदिराचा विकास म्हणजे भागाचा विकास झाला का? शाळेला पण दिलेत, मंदिराला दिलेत, घाटाला पण दिलेत, परत स्मशानभूमी हा सामाजिकच प्रश्न आहे त्याला पण दिलेत 25 लाख रुपये। परत गोटोड्यातील बरीच अशी कामं आहेत, फक्त पैसे दिलेत पण कामं झालीत नाही, पूर्ण कामं। कुणाला बघायचं असेल विरोधकांना तर ती स्वतः येऊन बघावे, आम्ही त्यांचे कार्यकर्ते, आम्ही त्यांना तिथे प्रत्यक्ष नेऊन दाखवू शकतो। कार्यकर्ते म्हणून तुम्ही ज्यावेळी सांगताय, पण आता ते त्यांच्यावर एक ठपका बसलाय ना गद्दारीचा? नाही बसून दे ना, आता विरोधक जे आहेत ते त्यांच्यावर ठपका नाही का? तीन पक्षात गेलेत, महागदार आहेत ते। सकाळी एका पक्षात, संध्याकाळी एका पक्षात, दुपारी तिसऱ्या पक्षात, अशी त्यांची भूमिका असल्यामुळे आमचं मत हे सर्व विकास करणारे आमदार होय की। पण यावेळेला गद्दारीबद्दल तुम्ही जे बोलायलाय ना, साहेबांनी धनुष्यबाण हा 2009ला पण लढवला, 14ला पण लढवला आणि 19ला पण लढवला। ते चिन्ह धनुष्यबाणावरच लढवले साहेबांनी। आताची पण इलेक्शन 24ला, मग गद्दारी आली कुठं? पक्षपुटी काय सगळीकडे झालेले आहे।
याचा काय विषय नाही आहे, गद्दारीचा इथे विषय नाही. इथं विकासावर बोलावं, सर्वसामान्यांची कामं होत्यात हे बघावं. इतर मी आता काय सांगतो, इथून मागच्या 10 वर्षाच्या कारकिर्दीत मी बघितलं, त्यावेळी सुद्धा आम्हाला कुणाला जरी भेटायला जायचं झालं तर इथं पहिल्यांदा सोळांपूरला आम्हाला नाक्यावर जायला लागायचं आणि मग सोळांपूरच्या नाक्यावरनं आम्हाला मुदाळतिट्याच्या नाक्यावर जायला लागायचं. अशा सगळ्या गोष्टी होत होत्या. आता तसं नाही, गोरगरिबाचा प्रश्न सुटण्याचं काम आदरणीय आंबेडकर साहेबांनी केलं. अहो कुठल्याही शाळेला, घोटोडे शाळेला 50 लाखाचं काम फ्युचरिस्टिकचं जोक नाही आहे दादानो. सर्वसामान्य आणि गोरगरिबाच्या मुलांना फ्युचरिस्टिकचं क्लासरूमचं शिक्षण घोटोड्यासारख्या ठिकाणाला आता मिळायला लागलेलं आहे. तुम्ही अनेक विकास कामं केली तुम्ही सांगताय, मला सांगा यांच्या म्हणण्याप्रमाणे विकास झालाय, पण तो विकास हा निकृष्ट झालाय सगळा? नाही, निकृष्ट केलेला नाही. विकास हा विकासासारखाच केलेला आहे आणि तो विकास इथून मागे असा झालाच नाही. अशा पद्धतीचा विकास झालेला आहे. कुठेही त्यांनी दाखवावं की निकृष्ट काम झालेलं आहे, निकृष्ट विकास झालेला आहे आणि मग बोलावं. प्रत्यक्ष त्यांनी पाहणी करावी. केपी साहेबांनी 10 वर्षात इकडे कामं केलीत ना भरपूर. केपी साहेबांनी कामं आपल्या इकडे काय म्हणजे 10 वर्षापूर्वी जो काय विकास होता तो काही झालेला नव्हता. 10 वर्षानंतर जो काही विकास झालाय तो फक्त इकडं खेडोपाडी येऊन, राधानगरीच्या जो खेडोपाडी येऊन तो त्यांनी बघावा विकास काय असतोय तो. कारण काय आहे, आमचं गाव असं ठिकाणी आहे की जंगलामध्ये 5 किलोमीटर आतमध्ये आहे आणि आमच्या गावाला नकाशाला सुद्धा रस्ता नाही आहे. नकाशाला नोंद सुद्धा रस्ता नाही. हा सुद्धा रस्ता शासकीय मान्यता घेऊन तिने रस्ता पूर्णत्वास नेऊन असा विकास केलेला आहे. पाण्याची सोय केली, शाळा बांधलेल्या आहेत, परत सभागृह बांधलेले आहेत, व्यायामशाळा बांधलेल्या आहे. भरपूर असा विकास झालेला आहे. आता कुठलाही विकास शिल्लक राहिलेला नाही. अशा पद्धतीने आमदार साहेबांनी विकास केलेला आहे आणि ते एकदम उत्कृष्ट पद्धतीचा दर्जेदार कामं केलेले आहेत. असं काय नाही की बाबा काहीतरी करायचं म्हणून निधी द्यायचा म्हणून द्यायचा किंवा हे करायचं, असं काय नाही. एवढ्या उत्कृष्ट पद्धतीने काम झालेलं आहे की बोलण्यापलीकडे. आणि तो जर का विकास महाराष्ट्राच्या जनतेला जर का बघायचा असेल किंवा कुठल्याही आमदाराला महाराष्ट्राचा बघायचा असेल तर तो राधानगरीमध्ये येऊन त्यांनी बघावं. एवढा ओके मध्ये विकास झालेला आहे. मामा तुम्ही सांगा, तुमचा अनुभव कसा आहे, तुमचा काय वाटते तुम्हाला? आंबेडकर साहेब काय हो कामच तसं केलेलं आहे. होय की पण ही सगळी सांगतात म्हणून तुम्ही काम नाही केलं तसं काय नाही. म्हणून काम उत्कृष्ट एकदम. उत्कृष्ट केले का निकृष्ट केले? नाही उत्कृष्ट केलं. मग कसं काय निकृष्ट केले म्हणून विरोधक सांगायला लागले? अहो तशी बोलणारच ते. काम उत्कृष्ट म्हणल्यानंतर विरोधकाला काय बोलायला, तसं बोलणारच. काय वाटते तुम्हाला? तुम्ही असं काल मागे थांबलायचा? नाही काय आंबेडकर साहेब आंबेडकर म्हणाले आता कसं नाही तसं काय नाही. आंबेडकर साहेबच येणार. तुमच्या खऱ्या प्रतिक्रिया सांगा, यांना कोणाला घाबरू नका. नाही त्याचा काय प्रश्न आहे. अहो मी आंबेडकर साहेबांच्यावर मानतच नाही ना. बर का मानत नाही त्यांना? अहो त्यांचे कामच तसे आहेत. आपल्या राधानगरी तालुक्यात त्यांनी काम भरपूर केलेलं आहे. आमच्या घोटोडीमध्ये आता घोटोड्यातलं बी काम त्यांनी भरपूर केलेलं आहे. बर काय काय केलं घोटवड्यात काम? रस्त्याचं केलं, देवळाचं केलं, परत लाईटचं केलं, रस्ते केलं. चला रस्ते केलं, सगळं केलं. सर्वसामान्य लोकांना ते भेटत नाहीत. अहो असं कधीच नाही. सर्वसामान्यांची मराठी शाळेतल्या विद्यार्थ्यांच्या कार्यक्रमाला हजेरी लावणारा माणूस आहे आणि भेटत नाही असं कसं म्हणायला असं काही नाही. कोणीही जाऊ दे, काम जर त्या माणसाचं जर योग्य असेल तर निश्चितपणानं आंबेडकर साहेबांनी त्याला न्याय देण्याचं काम केलेलं. मीच आता 2009 पूर्वी म्हणजे याच्यापूर्वी मी काँग्रेसचं काम करत होतो. जिल्ह्यातल्या एका मोठ्या नेतृत्वाचं मी काम करत होतो. पण आंबेडकर साहेबांच्या या कामाच्या पद्धतीकडं मी प्रवृत्त झालो, म्हणजे आकर्षित झालो आणि मी त्यांचा आता 2024च्या त्यांच्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी मी त्यांच्या प्रचार दौऱ्यामध्ये सामील होण्याचा मी हे घेतलेला आहे. आता मला सांगा, तुम्ही म्हणता तुमच्या घोटवड्यात एवढा विकास केला, फ्युचरिस्टिक क्लासरूम बांधली, सगळं केलं. मग तुमच्याच गावात एवढे मोठे बोर्ड विरोधकांचेच लागले तो? नाही असं काय नाही. विरोधकांचे काही बोर्ड लागलेले नाहीत. येत्या 23 तारखेला निवडणुकीचा निकाल ज्यावेळी स्पष्ट होईल त्यावेळी विरोधकांना ती चपराक असणार आहे. त्यावेळी कळेल आंबेडकर साहेबांनी काय काय काम केलं. एवढंच मी निश्चितपणाने सांगतोय. येत्या महाराष्ट्रातल्या म्हणतोय आदरणीय महाराष्ट्रातल्या शिंदे साहेबांच्या लाडक्या बहिणी ह्या मतदारसंघाचा निकाल बदलल्याशिवाय राहणार नाहीत. मी तुम्हाला ह्या निश्चितपणाने सांगतो. अहो सर्वसामान्यांच्या घरातली दिवाळी, आज माझं लय जगाचं सांगायचं राहू दे, आज 7,500 रुपये माझ्या बायकोला जमा झालं. माझी दिवाळी चांगली चमचमीत झाली. जगाचं कशाला सांगायचं? माझीच दिवाळी चमचमीत झाली. मी का टाकून मतदान, माझ्या बायकोनं का मतदान टाकून साहेबांना, का लाडक्या बहिणीनं त्यांच्या मतदान करू नये असं माझ्यासारख्या
कार्यकर्त्याला वाटते? घोटवडे गावातील विकास कामासाठी आंबेडकर साहेबांनी एकूण 10 वर्षात 10.5 कोटी रुपये निधी लावलेला आहे. विविध कामं असतील, आरोग्य सेवा असेल, तुमचे मुख्यमंत्री सहायता निधी असेल, वयोश्री योजना असेल, अयोध्या तीर्थयात्रा दर्शन असेल. की पण त्यातला एवढा निधी लावला, तो निधी आला तरी का गावात? हो, 100% आला. मी स्वतः अयोध्येला जाऊन आलेला माणूस आहे. काय गारगोटीतच थांबला? नाही, अयोध्येला जाऊन जे विरोधक काय बोलतील त्यांना उत्तर द्यायची आमची लायकी नाही, किंवा आम्ही त्यांना विरोध करू शकत नाही. त्यांना काय बोलायचं ते बोलू देत, आमची काय त्यांना अडचण नाही. पण मी स्वतः अयोध्येला जाऊन आलेला मनुष्य आहे आणि आमची गावातली बरोबर 7 ते 8 लोक आम्ही होतो ते तीर्थयात्रा योजनेला. विकासाचं विजन आदरणीय गोकुळचे चेअरमन आदरणीय अरुण डोंगरे साहेब यांनी विकासाचे विजन बघितल्यानंतर आदरणीय प्रकाशरावजी आंबेडकर साहेबांना पाठिंबा देण्याचं ठरवलं. त्यामुळे तालुक्यामध्ये आम्हाला 10 हत्तीचं बळ आलेलं आहे, एवढं मात्र मी निश्चितपणानं तुम्हाला सांगतो. तर एकूणच आपण या घोटवडे गावातील ज्यावेळी नागरिकांशी संवाद साधला तर विद्यमान आमदार जे आहेत प्रकाश आंबेडकर यांनी एकूण 50 लाख रुपयांचा निधी देऊन या शाळेमध्ये, त्या गावातील शाळेमध्ये फ्युचरिस्टिक क्लासरूम असं आधुनिक क्लासरूम उभे केलेले आहे आणि त्यांच्या हातून जो इतका निधी आणला त्याचा विकास झाला आणि तो निकृष्ट दर्जाचा नसून उत्कृष्ट दर्जाचा विकास झाला असल्याच्या प्रतिक्रिया या नागरिकांनी दिलेल्या आहेत. आणि नक्कीच लाडक्या बहिणी ज्या आहेत हे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारला नक्कीच यावेळेला पाठिंबा देतील अशा प्रतिक्रिया यावेळी या कार्यकर्त्यांनी आपल्याला दिलेल्या आहेत. KK न्यूज साठी सतामाली, घोटवडे. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.